A very warm welcome to all my dear students. In the previous lecture, we have discussed about the isomerism in coordination complexes. Today, we are going to discuss or start new part in the unit number 3, that is the part A, colorimetry and spectrophotometry. आता सगळ्यात महत्वाचं कलरिमेट्री म्हणजे काय आणि स्पेक्ट्रोफोटोमेट्री म्हणजे काय. आता कलरिमेट्री एकदम सिंपल मिनिंग आहे. कलर जो ह्या कलरिमेट्री या वर्ड मध्येच हा कलर शब्द जो आहे हा कलरचा आपल्याला काय करायचं मेजरमेंट करायचं. मेट्री मीन्स मेजरमेंट. आता ह्या कलरची इंटेन्सिटी किती आहे ते आपण मेजर करतो, त्यासाठी आपण कलरीमीटर यूज करतो. आणि स्पेक्ट्रोफोटोमेट्री मध्ये काय तर इथं इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट लाईट किंवा ट्रान्समिटेड लाईट हे मेजर करतो, म्हणून याला आपण स्पेक्ट्रोफोटोमेट्री म्हणतो. आता स्पेक्ट्रोफोटोमेट्री किंवा कलरीमेट्री सुरू करायच्या अगोदर आपल्याला सगळ्यात महत्वाचं ही कलरीमेट्री आणि स्पेक्ट्रोफोटोमेट्रीसाठी कोणत्या वेव्हलेंथ रिजन मधली लाईट यूज केली जाते हे माहित पाहिजे. त्यासाठी एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम असते की जो गॅमा रेडिएशन पासून चालू होतो. सगळ्यात कमी वेव्हलेंथ आहे गॅमा रेडिएशनची. त्यानंतर एक्सरेची, जो एक्सरे आपण हॉस्पिटलमध्ये यूज करतो त्याची रेडिएशन आहे बघा 10⁻⁻10 मीटर, एवढी लहान वेव्हलेंथ आहे त्याची. त्यानंतर येते अल्ट्राव्हायोलेट रिजन, त्यानंतर व्हिजिबल रिजन, त्यानंतर आयआर इन्फ्रारेड रिजन, त्यानंतर मायक्रोवेव्ह रिजन येतो की जो मायक्रोवेव्ह आपण घरी कुकिंग साठी यूज करतो तो 10⁻²2 वेव्हलेंथची लाईट तिथं वेव्हलेंथ यूज केली जाते त्या वर्किंग साठी मायक्रोवेव्हच्या. त्यानंतर हा रेडिओ वेव्ह जो आहे तो हे मोबाईलचे रेंज जे आहे ते रेडिओ वेव्ह मध्ये येते. तर आता सगळ्यात महत्वाचं कलरिमेट्री किंवा स्पेक्ट्रोफोटोमेट्री आहे. तो कलरिमेट्री आणि स्पेक्ट्रोफोटोमेट्री जो आहे तो ह्या व्हिजिबल रिजन मध्ये काम करतो, म्हणजे 400 नॅनोमीटर पासून 800 नॅनोमीटर पर्यंत. आता हा अल्ट्राव्हायोलेट रिजन जो आहे तो 40 नॅनोमीटर पासून चालू होतो, तो 400 नॅनोमीटर पर्यंत असते. आणि 400 नॅनोमीटर पासून 800 नॅनोमीटर पर्यंत व्हिजिबल रिजन असते. आता हा व्हिजिबल रिजन जो आहे, व्हिजिबल रिजन मध्ये नक्की कोणता तर जो आपल्या डोळ्यात दिसतोय. आता जो सनलाइट पासून सन पासून जी निघणारी लाईट आहे त्या सनलाइट मध्ये जी आपल्याला फक्त व्हाईट लाईट दिसते त्या व्हाईट लाईट मध्ये हे सगळे सगळे स्पेक्ट्रमचे कलर असते. जे VIBGYOR जे म्हणतो आपण ते VIBGYOR जे आहे ते सगळेच्या सगळे कलर या व्हिजिबल रिजन मध्ये ऍड असते. आता हे नक्की कोणते आहेत तर व्हायोलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज अँड रेड ही कलर सगळेच्या सगळे व्हिजिबल लाईट मध्ये इन्क्लूड असते. म्हणून ज्यावेळी आपल्याकडे ज्यावेळी पाऊस पडतो किंवा ज्यावेळी पाणी येतं त्यानंतर जर सूर्यप्रकाश दिसत असेल तर तिथं आपल्याला ज्या भागात पाऊस पडलाय तिथं त्या भागात आपल्याला एक इंद्रधनुष्य दिसतो. त्या इंद्रधनुष्यात हे 7 कलर असतील. हे 7 कलर VIBGYOR असतील. मग आता हा जो व्हिजिबल रिजन आहे म्हणजे जो आपल्या डोळ्यात दिसतोय, आता जे आपल्या डोळ्यात दिसणारे कलर आहे त्या कलरचे कॉन्सन्ट्रेशन किंवा त्या कलर मध्ये किती अमाऊंट ऑफ इन्सिडेंट लाईट ट्रान्समिट होत्या ते आपण मेजर करणार ते कलरमेट्री मध्ये किंवा स्पेक्ट्रोफोटोमेट्री मध्ये. थोडक्यात काय तर ते कलरचे जे कॉन्सन्ट्रेशन आहे तर ते किती कॉन्सन्ट्रेशनचा कलर आहे तो आपण मेजर करणार आहे विथ द हेल्प ऑफ कलरीमीटर अँड स्पेक्ट्रोफोटोमीटर. त्यासाठी हे आपण 400 नॅनोमीटर ते 800 नॅनोमीटरची वेव्हलेंथ यूज करणार आहे. आणि आता हे सगळ्यात महत्वाचं, हा जो कलरीमीटर किंवा स्पेक्ट्रोफोटोमीटर वर्क करतो तो एका जे आपण त्या स्पेक्ट्रोफोटोमीटर मध्ये किंवा कलरीमीटर मध्ये एक सोर्स ऑफ लाईट यूज करतो. त्या सोर्स ऑफ लाईट म्हणजे एक बल्ब यूज करतो. तो बल्ब मधून निघणारी जी लाईट असेल, आता फॉर एक्झाम्पल जर व्हाईट लाईट असेल जी व्हिजिबल रिजन मध्ये आहे तर त्यात 7 कलर इन्व्हॉल्व असते. आता ते 7 कलर मध्ये आपले जे सॅम्पलचा कलर आपल्याला तयार झालेला आहे. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही प्रॅक्टिकलला 2 प्रॅक्टिकल केली होती, हेक्झामाइन निकेल क्लोराइडचे केलं आणि टेट्रामाइन कॉपर सल्फेटचे केलं. या दोन्ही कॉम्प्लेक्सचा ब्ल्यू कलर तुम्हाला मिळाला होता. तर ब्ल्यू कलरचे तुम्हाला कलरीमेट्री मध्ये किंवा स्पेक्ट्रोफोटोमेट्री मध्ये त्याचा ऍब्सॉर्बन्स मेजर करायचा. तर तो ब्ल्यू कलर जो ऑब्झर्व झालाय आपल्याला तर तो ऑब्झर्व होणारा कलर आणि
तो ब्ल्यू कलर जर आपल्याला ऑब्झर्व होत असेल तर आपल्याला जो ब्ल्यू कलर ऑब्झर्व होतोय त्याच्या ब्ल्यू कलर तयार होण्यासाठी त्याने कुठला कलर ऍब्सॉर्ब केला व्हिजिबल रिजन मधला, तर तो कॉम्प्लिमेंटरी कलर असते. आता ते कॉम्प्लिमेंटरी कलर नक्की काय असते ते बघू आपण. एकच मिनिट. इंटरनेटवरचं एक इमेज आहे. आता ही कलर व्हील आहे की जे तुम्हाला 12वीत कोऑर्डिनेशन केमिस्ट्री या युनिट मध्ये पण झाले. ट्रान्झिशन मेटल कॉम्प्लेक्सेस जे कलर दाखवते त्या कलर नक्की कसे दाखवते. आता जर व्हायलेट रिजन मधला कलर जर ऍब्सॉर्ब करत असेल तर आपल्याला दिसताना तो कलर ग्रीन कलर दिसेल. ग्रीन कलर आपला हा ऑब्झर्व कलर असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता जो ब्ल्यू कलरचं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं. आता ब्ल्यू कलर आपल्याला इथे दिसतोय जे टेट्रामाइन कॉपर सल्फेट किंवा हेक्सामाइन निकेल क्लोराइडचे दोन प्रिपरेशन तुम्ही लॅब मध्ये प्रिपेअर केली ज्यावेळी ऑफलाईन क्लासेस चालू होते त्यावेळी तिथं ब्ल्यू कलर जर तुम्हाला मिळाला तर तो ब्ल्यू कलर मग कोणते लाईट ऍब्सॉर्ब करतोय तर ऑरेंज कलरची लाईट ऍब्सॉर्ब करेल व्हिजिबल रिजन मध्ये. त्यावेळी आपल्याला तो ब्ल्यू कलर ऑब्झर्व म्हणजे ऑब्झर्व कलर ब्ल्यू असेल आणि त्याचा कॉम्प्लिमेंटरी कलर हा त्याच्या बरोबर अपोजिट असेल. मग आता ज्यावेळी आपल्याला ऑरेंज कलर भेटेल त्यावेळी ऑरेंज कलर काय कुठला कॉम्प्लिमेंटरी कलर ऍब्सॉर्ब करेल तर ब्ल्यू कलर ऍब्सॉर्ब करेल किंवा आपल्याला ज्यावेळी ब्ल्यू दिसतोय त्यावेळी तो ऑरेंज कलर ऍब्सॉर्ब करेल. हे कलर व्हील आहे. आता ह्याच्या बरोबर जर रेड आपल्याला दिसत असेल तर तो ब्ल्यू ग्रीन कलर ऍब्सॉर्ब करेल किंवा पर्पल जर दिसत असेल तर तो येलो ऍब्सॉर्ब करेल. हे कलर व्हील आहे. ह्या कलर व्हील वरतीच हे पूर्ण स्पेक्ट्रोफोटोमेट्री किंवा कलरमेट्री डिपेंड आहे. मग आता आपल्याला याचे क्वांटिटेटिव्ह डिटर्मिनेशन करायचं आहे. आता क्वांटिटेटिव्ह डिटर्मिनेशन म्हणजे नक्की काय तर जे कॉपर टेट्रामाइन कॉपर सल्फेट किंवा हेक्सामाइन निकेल क्लोराइड आहे तर तिथं किती कॉन्सन्ट्रेशनचा तो हेक्सामाइन निकेल क्लोराइड कॉम्प्लेक्स तयार झाला म्हणजे किती 0.1 मोलर 2 मोलर 3 मोलर म्हणजे जे काही त्याचं कॉन्सन्ट्रेशन असेल ते कॉन्सन्ट्रेशन आपण त्या सोल्युशन मधल्या मेटल आयनचं डिटरमाइन करू शकतो. मग निकेल किती आहे किंवा कॉपर किती आहे त्याच्यावर आपण क्वांटिटेटिव्हली डिटरमाइन करू शकतो. मग आता हे जे स्पेक्ट्रोफोटोमेट्रिक जे किंवा कलरमेट्री आहे किंवा जे अनालिटिकल टेक्निक्स आहेत त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मध्ये तिथं दाखवलं त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं जे कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडवरती ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन फॉल्स होते किंवा इरेडिएट होत्या त्यावेळी त्या कंपाऊंड मध्ये थोडंफार चेंज होते आणि थोडंफार चेंज झाल्यानंतर जी लाईट पास होईल किंवा रिफ्लेक्ट होईल त्याच्या जी ट्रान्समिट होईल लाईट त्या सोल्युशन मधून ती ट्रान्समिटेड लाईट आपण ह्या कलरोमेट्री आणि स्पेक्ट्रोफोटोमेट्री मध्ये बघणार आहे. मग आता ही स्पेक्ट्रोफोटोमेट्री किंवा कलरोमेट्रीचा यूज काय तर ह्याचं क्वांटिटेटिव्ह अनालिसिस म्हणजे त्याचं मेटलचं कॉन्सन्ट्रेशन आपण डिटरमाइन करू शकतो. लिगॅंडचं कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करू शकतो. त्या कॉम्प्लेक्सचं पण कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करू शकतो. मग आता सगळ्यात बेसिक लॉ आहे बघा या कलरमेट्री किंवा स्पेक्ट्रोफोटोमेट्रीसाठी. वेन मोनोक्रोमॅटिक लाईट म्हणजे आता मोनोक्रोमा कशासाठी म्हणते बघा. आता मोनोक्रोमॅटिक म्हणल्यावर तर आता जर व्हिजिबल रिजन मध्ये लाईट आपण पास केली तर त्यात 7 कलर आहेत. मोनो मीन्स सिंगल, क्रोमा मीन्स कलर. एकाच कलरची लाईट. आता व्हिजिबल रिजन मध्ये जर आपण काम करत असलो 400 ते 800 नॅनोमीटर तिथून निघणारे 7 वेगवेगळ्या कलरची लाईट आहे त्यातली एकाच कलरची लाईट पास करायची आपण एका सोल्युशन मध्ये. मग आता ह्यात इथे एक जी तुम्हाला टेस्ट ट्यूब टाइप दिसतंय याला क्युएट म्हणतात. आता ह्या क्युएट मध्ये काय सोल्युशन भरून ठेवलेलं आहे. आपण काय केले एक सिंगल कलरची लाईट इन्सिडेंट केली की जे इन्सिडेंट लाईट आहे ती I0 आपण इथे दाखवली. मग काय होईल आता लाईट जर इन्सिडेंट केली तर हे सोल्युशन आहे. हे सोल्युशन काय करेल लाईट ऍब्सॉर्ब करेल. ऍब्सॉर्ब केलेली लाईट I ने दाखवली. बरं ऍब्सॉर्ब करून ती स्वतःकडे ठेवल का नाही ठेवणार कारण जे ऍब्सॉर्ब करून त्यातली काही लाईट ती ट्रान्समिट करेल काही लाईट रिफ्लेक्ट करेल. मग जे ट्रान्समिट होणारी लाईट आहे ती IT ने दाखवली आणि जी रिफ्लेक्टेड लाईट आहे ती IR ने दाखवली. मग आता हा बेसिक लॉ काय म्हणतोय when a monochromatic light is incident upon homogeneous absorbing medium part of incident light is reflected. आता ही रिफ्लेक्टेड लाईट एकदम निग्लिजिबल असते दॅट इज नियर अबाउट 4% आणि ही जी ऍब्सॉर्ब लाईट आहे ती नियर अबाउट 96% असते आणि त्या ऍब्सॉर्ब मधून लाईट जी पास होत्या म्हणजे जी ट्रान्समिट होत्या ह्या क्युएड मधून पास पुढे त्याला ट्रान्समिटेड लाईट म्हणतात. मग आता जर इक्वेशन आपण बघायचं म्हटलं तर I0 इज इक्वल टू IR प्लस IA प्लस IT. आता I0 काय इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट लाईट. आता ही इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट लाईट मध्ये जर 100% लाईट इन्सिडेंट झाली तर मिळणारे ऍब्सॉर्ब होणारी लाईट आणि रिफ्लेक्ट होणारी लाईट आणि ट्रान्समिट होणारी लाईट हे 3 प्रकारमध्ये त्याचं डिवाइड आहे. रिफ्लेक्ट होणारी लाईट जवळजवळ नियर अबाउट 4% असते
त्यामुळे 4% निग्लिजिबल अमाऊंट कन्सिडर केलं जातं आणि याला निग्लिजिबल केलं जातं, एवढं काय कन्सिडर केलं जातं. पण मॅक्झिमम हे ऍब्सॉर्ब्ड लाईट अँड ट्रान्समिटेड लाईट ह्याचं मात्र आपण क्वांटिटेटिव्हली डिटर्मिनेशन साठी कन्सिडरेशन करतो. मग आता hence when a beam of light passes through an absorbing medium, for example solution, some part of light is absorbed and rest is transmitted. The amount of light absorbed depends upon, आता ही लाईट जे ऍब्सॉर्ब होते, आता ही अमाऊंट ऑफ लाईट ऍब्सॉर्ब, सपोज आता इथं 96% मधली 60% लाईट ऍब्सॉर्ब झाली, सोल्युशन ऍब्सॉर्ब केली, आणि रिमेनिंग जे 36% आहे ती ट्रान्समिट झाली, आणि 4% तर आपण काय केलं इथं निग्लिजिबल आहे कन्सिडर केलं. तर आता हे 60% ऍब्सॉर्ब होणारी लाईट कशावर डिपेंड आहे, तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन अँड थिकनेस ऑफ द मीडियम. आता थिकनेस ऑफ मीडियम काय आहे, तर ही जी क्युएट आहे, या क्युएटचं जे काय थिकनेस आहे, जी पाथ लेंथ आहे, ही इथे जी 1 सेंटीमीटरची पाथ लेंथ असते जनरली, हे जे डिस्टन्स आहे ते 1 सेंटीमीटर असते. आता ह्या पाथ लेंथच्या थिकनेस वरती पण डिपेंड असते आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन, म्हणजे आता ऍब्सॉर्ब लाईट जी कशावर डिपेंड असणार आहे, एक त्या क्युएट मध्ये असलेल्या सोल्युशनच्या कॉन्सन्ट्रेशन वरती आणि ह्या क्युएट मधलं जे अंतर आहे, जे थिकनेस आहे, त्या मीडियमच्या थिकनेस वरती डिपेंड आहे. The quantitative relationship between the amount of light absorbed and concentration of the length of absorbing medium is governed by the two laws. आता जी लाईट ऍब्सॉर्ब होत्या ह्या कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन किंवा ह्या क्युएट मधून किती थिकनेस आहे किंवा ट्रान्समिट होणारी लाईट, यासाठी एक 2 लॉ आहेत, बेसिक लॉ, की जे दोन्ही लॉ मधला पहिला लॉ आहे लॅम्बर्ट्स लॉ, आणि हा आता हा लॅम्बर्ट्स लॉ स्टेट ज्यावेळी काढताय, आता हा लॅम्बर्ट्स लॉ काय आहे बघा, when a beam of monochromatic light is allowed to pass through transparent homogeneous medium. आता हे सगळे तिन्ही ट्रान्सपरंट होमोजेनियस मीडियम, म्हणजे काय केले तर आधी 3 क्युएट आहेत, फक्त या 3 क्युएटची पाथ लेंथ वेगवेगळी आहे, थिकनेस ऑफ द मीडियम जे आहे ते फक्त वेगवेगळं आहे, इथं 1 सेंटीमीटर आहे, इथं 2 सेंटीमीटर आहे आणि इथं 3 सेंटीमीटर आहे. आता ज्यावेळी लाईट पास करतो आपण मोनोक्रोमॅटिक लाईट पास केल्यानंतर या तिन्ही होमोजेनियस ऍब्सॉर्बिंग मीडियम मध्ये काय होणार आहे, द रेट ऑफ डिक्रीज ऑफ इंटेन्सिटी. आता रेट ऑफ डिक्रीज ऑफ इंटेन्सिटी ऑफ लाईट आहे, काय होईल, आता इथं 1 सेंटीमीटर असणार आहे, त्यामुळे इथनं पास होणारी लाईटची इंटेन्सिटी वेगळी असणार आहे, इथं 2 सेंटीमीटर असल्यामुळे इथं पास होणारी लाईटची इंटेन्सिटी वेगळी असणार आहे, आणि इथं 3 सेंटीमीटर असल्यामुळे इथं त्याची पास होणारी लाईट वेगळी असणार. आता हे जे वेगळी असणार आहे म्हणजे नक्की जी पास होणारी जी लाईट आहे, म्हणजे द रेट ऑफ डिक्रीज ऑफ इंटेन्सिटी ऑफ लाईट विथ द थिकनेस ऑफ द ऍब्सॉर्बिंग मीडियम. जसं जसं थिकनेस ऑफ द ऍब्सॉर्बिंग मीडियम इन्क्रीज होत जाईल तसं तसं जी इथून पास होणारी लाईट आहे म्हणजे ट्रान्समिटेड लाईट आहे ती त्याचं इंटेन्सिटी डिक्रीज होत जाईल. म्हणून इथे म्हटले द रेट ऑफ डिक्रीज ऑफ इंटेन्सिटी ऑफ लाईट विथ द थिकनेस ऑफ द मीडियम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट लाईट. म्हणजे जसं जसं इथं थिकनेस ऑफ द ऍब्सॉर्बिंग मीडियम वाढत जाईल तसं इंटेन्सिटी ऑफ ट्रान्समिटेड लाईट किंवा इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट लाईट जे आहे ते कमी होत जाईल. मग आता किंवा इकडून जर उलट आपण इकडे आलो, जसं जसं याची थिकनेस ऑफ द ऍब्सॉर्बिंग मीडियम कमी होत जाईल तशी तशी इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट लाईट इन्क्रीज होत जाईल. हा लॉ वापरलाय. आता हा लॅम्बर्ट्स लॉ. त्यानंतर आता याच्यासाठी त्याने एक इक्वेशन पण मांडले. इक्वेशन काय बघू आपण आता. द इंटेन्सिटी ऑफ ट्रान्समिटेड लाईट through a homogeneous medium decreases geometrically as the thickness of the medium increases arithmetically. म्हणजे ट्रान्समिटेड लाईट जे आहे जसं जसं पाथ लेंथ वाढत जाईल म्हणजे थिकनेस ऑफ द मीडियम इन्क्रीज होत जाईल 1 सेंटीमीटर पासून 2 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर पासून 3 सेंटीमीटर तसं तसं आपलं ट्रान्समिटेड लाईट आहे ती डिक्रीज होत जाईल. त्यासाठी आता इथं इक्वेशन मॅथमॅटिकली दाखवले बघा. इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट लाईट मायनस डी आय अपॉन डी टी आहे. त्यातला डी आय जो आहे ते इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट लाईट आहे आणि dt जे आहे ते इंटेन्सिटी ऑफ ट्रान्समिटेड लाईट आहे. त्याच्यापासून एक त्याचं डेरिव्हेटिव्ह इथे घेतलंय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द
इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट लाईट. ही जी आहे ते इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट लाईट आहे. आता इथे निगेटिव्ह साइन काय दाखवली तर निगेटिव्ह साइन इंडिकेट्स थिकनेस ऑफ द मीडियम इन्क्रीजेस, इंटेन्सिटी ऑफ लाईट डिक्रीजेस. जर थिकनेस ऑफ द मीडियम इन्क्रीज होत गेलं तर इंटेन्सिटी ऑफ लाईट काय होणार आहे, डिक्रीज होत जाणार. मग आता याच्यासाठी बघा इथं मायनस डी आय अपॉन डी टी इज इक्वल टू के इंटू आय. आता के काय आहे ते प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतलाय आणि टी आय जे आपलं थिकनेस ऑफ द मीडियम की जे आपण पाथ लेंथ म्हटलं होतं आणि आय जे आहे ती इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट लाईट आहे. मग आता हे जर इक्वेशन आपण रिअरेंज केलं म्हणजे काय केलं तर इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट लाईट आपण इकडे ट्रान्समिट केलं आणि ट्रान्समिटेड लाईटचं डेरिव्हेटिव्ह आपण रिअरेंज केला तर काय मिळेल, मायनस डी आय अपॉन आय इज इक्वल टू के इंटू डी टी. आता याला आपल्याला काय करायचं, इंटिग्रेट करायचं. इंटिग्रेट करत असताना आपण काय करतो, आय झिरो आणि आय टी इंटिग्रेट करतोय. बघा आय झिरो काय आहे, इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट लाईट आणि आय टी इज द इंटेन्सिटी ऑफ ट्रान्समिटेड लाईट थ्रू थिकनेस ऑफ द मीडियम टी. देन इंटिग्रेटिंग द इक्वेशन 2. आता ह्या इक्वेशनला जर आपण इंटिग्रेट केलं बाय युजिंग ट्रान्समिटेड लाईट and initial light is the I0, and similarly here again we can thickness of the medium is T and starting initial thickness is 0. Equation will be appearing here. IT and I0 is integrated डी आय अपॉन आय इज इक्वल टू मायनस के इंटू. आता इथं आपण ज्यावेळी इथं इंटिग्रेट केलं त्यावेळी इथलं मायनस साइन आहे ते मायनस साइन इथं रिअरेंज केल्यानंतर आता याचं जर आपण लॉग बघितला तर लॉग याचा मिळतो आपल्याला लॅम ऑफ आय टी अपॉन आय झिरो इज इक्वल टू मायनस के इंटू टी. आता हेच इक्वेशन फक्त आपल्याला रिअरेंज केलं, इथलं लॅम जरी आपण इकडे घेतलं लेफ्ट हँड साइडचं राईट हँड साइडला जर शिफ्ट केलं तर आय टी अपॉन आय झिरो इज इक्वल टू ई रेस टू मायनस के इंटू टी येते. आणि जर आपण आय झिरो पण इकडे शिफ्ट केला लेफ्ट हँड साइड पासून राईट हँड साइडला तर आय टी इज इक्वल टू आय झिरो इंटू ई रेस टू मायनस के इंटू टी. हे मात्र लॅम्बर्ट्स लॉचं इक्वेशन. आय टी इज इक्वल टू आय झिरो इंटू ई रेस टू मायनस के इंटू टी. त्यानंतर आता सिमिलरली फक्त जसं थिकनेस ऑफ द मीडियम सुरुवातीला ह्यानं सांगितलं लॅम्बर्ट्सनं, त्यानंतर जे सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन आहे त्या सोल्युशनच्या कॉन्सन्ट्रेशन वरती काही डिटेल आपल्याला कळत नव्हतं किंवा त्या सोल्युशनचा नक्की रोल काय आहे, सोल्युशन कसं लाईट ऍब्सॉर्ब करते हे काही कळत नव्हतं. मग त्या तोच लॅम्बर्टचा लॉ आहे तो बियरनं पुन्हा मॉडिफाय केला आणि मॉडिफाय केल्यानंतर त्यानं काय स्टेट केलं की बाबा when a beam of monochromatic light is passed through a homogeneous transparent medium, the decrease of intensity of light with the thickness of the medium is directly proportional to the intensity of incident light and concentration of the medium. म्हणजे जी ट्रान्समिट होणारी लाईट आहे ती ट्रान्समिट होणारी लाईट एक तर त्या सोल्युशनच्या कॉन्सन्ट्रेशन वरती डिपेंड असेल आणि जी इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट लाईट आहे त्या इन्सिडेंट लाईटच्या इंटेन्सिटी वरती असेल. आता फॉर एक्झाम्पल आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ द मीडियम जर आपण बघायचं म्हटलं आता फॉर एक्झाम्पल मी ही 0.001 मोलरचं KMnO4 सोल्युशन आहे, पोटॅशियम परमॅंगनेट सोल्युशन आहे. याचा बघा असा कलर मिळतोय आणि जर 0.01 मोलर पोटॅशियम परमॅंगनेट आहे किंवा 0.1 मोलर पोटॅशियम परमॅंगनेट आहे. आता हे जसं जसं आपण कॉन्सन्ट्रेशन वाढवत जाईल तसं कलर इंटेन्सिटी इन्क्रीज होत जाते. आता कलर इंटेन्सिटी इन्क्रीज होते कारण कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होत जाते. म्हणजेच इथे जर लाईट आपण इरॅडिएट केलेली लाईट काय होत जाणार आहे, इथून जे ट्रान्समिट होणारी लाईट आहे इथं सगळ्यात जास्त असेल त्या इथे थोडी कमी असेल आणि सगळ्यात कमी असेल. कारण जसं जसं आपण इकडे इन्क्रीज होत जाऊ कॉन्सन्ट्रेशन जसं वाढत जाईल तसं कलर इंटेन्सिटी वाढत जाणार आहे. कलर डार्क होत जाते, जसं डार्क कलर होत जाईल तसं ती ऍब्सॉर्ब करणारी जी लाईट आहे ती ऍब्सॉर्ब जास्त लाईट करेल, त्यामुळे ट्रान्समिटन्स आपल्याला कमी कमी मिळत होत जाईल म्हणजे ऍब्सॉर्बन्स मॅक्झिमम मिळत जाईल. जसं
आता इथे दोन्ही फॅक्टर इथे बीएस लॉ स्टेट केलेत. एक सोल्युशनचं जसं कॉन्सन्ट्रेशन वाढत जाईल तसं इंटेन्सिटी ऑफ लाईट जे आहे ती डिक्रीज होत जाईल. आणि जो थिकनेस ऑफ द मीडियम आहे 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर आणि 3 सेंटीमीटर, हे थिकनेस जसं थिकनेस वाढत जाईल तशी कलर इंटेन्सिटी कमी होणार. प्लस कलर सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन जसं इन्क्रीज होत जाईल तिथं पुन्हा लाईटची इंटेन्सिटी कमी होत जाणार आहे. ते आपण ह्या बियर्स लॉ मध्ये बघणार. म्हणजे सेम लॉ इथं इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट लाईट डिवाइडेड बाय intensity of transmitted light is directly proportional to intensity of incident light into concentration of solution. आता इथं प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतलाय फक्त k इज प्रोपोर्शनॅलिटीचं प्रोपोर्शनल पक्ष पासून फक्त इक्वल साइन घेतले. k प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे, c कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सबस्टन्स आहे किंवा जे सोल्युशनचा आपल्याला ऍब्सॉर्बन्स मेजर करायचा आहे त्याचा कॉन्सन्ट्रेशन आहे. आता इक्वेशन जर रिअरेंज केलं आपण dt इकडे घेतलं आणि I रिअरेंज केलं मायनस di अपॉन I इज इक्वल टू k इंटू dt इंटू c. आता आपण जर याला इंटिग्रेट केल्यानंतर I0 इंटू di अपॉन I इज इक्वल टू मायनस k इंटू t आणि c. आणि जर आपण याचा लॅन बघितला किंवा लॉग बघितला तर लॅन ऑफ IT अपॉन I0 इज इक्वल टू मायनस k इंटू t इंटू c. आता लॉग जर शिफ्ट केला आपण इकडे IT अपॉन I0 इज इक्वल टू e रेस टू मायनस k इंटू t इंटू c आणि IT इज इक्वल टू I0 IT इज इक्वल टू I0 इंटू e रेस टू मायनस k इंटू t इंटू c. हे बियर लॅम्बर्ट्स लॉचं इक्वेशन आहे. ह्याच्यानंतर काय टर्मिनॉलॉजी आहेत की जे स्पेक्ट्रोफोटोमीटर किंवा कलरीमेट्री मध्ये यूज केल्या जातात की डेफिनेशन आहे. आता ट्रान्समिटर्स म्हणजे जी लाईट पास होणार आहे ती लाईटची त्याची डेफिनेशन कशी बघू शकतो आपण किंवा कशी करू शकतो. तर फ्रॅक्शन ऑफ इन्सिडेंट लाईट दॅट गेट्स ट्रान्समिटेड थ्रू मीडियम इज कॉल्ड एज, म्हणजे जी इन्सिडेंट लाईट पडत्या त्या क्युएट वरती किंवा आपल्या थिकनेस ऑफ द मीडियम वरती आणि जी ट्रान्समिट होणारी लाईट आहे. द फ्रॅक्शन ऑफ इन्सिडेंट लाईट दॅट गेट्स ट्रान्समिटेड थ्रू अ मीडियम, ज्या मीडियम मधून जे पास होणारी लाईट आहे त्या पास होणाऱ्या लाईटला आपण ट्रान्समिटर्स म्हणतो. कसं दाखवते तो t इज इक्वल टू IT अपॉन I0 दाखवते. त्यानंतर ऍब्सॉर्बन्स आहे A किंवा ज्याला दुसरा एक शब्द आहे ऑप्टिकल डेन्सिटी, म्हणजे जे सोल्युशन किती लाईट ऍब्सॉर्ब केली. द लॉगॅरिथमिक रेशो ऑफ द इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट लाईट I0 टू दॅट ऑफ द ट्रान्समिटेड लाईट इज कॉल्ड एज ऍब्सॉर्बन्स. आता लॉगॅरिथमिक रेशो ऑफ इन्सिडेंट लाईट टू द ट्रान्समिटेड लाईट दॅट इज द ऍब्सॉर्बन्स. A is equal to log of 10 I0 upon IT. मग आता इक्वेशन इथे सुद्धा आपण रिअरेंज करू शकतो. बट IT अपॉन I0 इज इक्वल टू t म्हणजे ट्रान्समिटर्स, म्हणून इथं A इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ t दॅट इज द ऍब्सॉर्बन्स. आता हे इक्वेशन वरून आपल्याला न्यूमेरिकल प्रॉब्लेम पण विचारले जाऊ शकते एक्झाम मध्ये. त्यानंतर ऍब्सॉर्बिव्हिटी काय आहे. आता ऍब्सॉर्बन्स ऑफ अ सोल्युशन हॅव्हिंग कॉन्सन्ट्रेशन 1 ग्रॅम पर dm क्यूब प्लेस्ड इन अ सेल ऑफ 1 सेंटीमीटर थिकनेस, म्हणजे एका सेंटीमीटरच्या थिकनेसची जे सेल असेल म्हणजे थिकनेस ऑफ द मीडियम जर 1 सेंटीमीटर असेल आणि त्यामध्ये असणारे सोल्युशन त्याचं जर कॉन्सन्ट्रेशन 1 ग्रॅम पर dm क्यूब असेल तर त्या सोल्युशन जे काय ऍब्सॉर्बन्स दाखवलं त्याला आपण काय म्हणतो ऍब्सॉर्बिव्हिटी म्हणतो किंवा एक्सटिंक्शन कोएफिशियंट म्हणतो. आता मग मोलर ऍब्सॉर्बिव्हिटी किंवा मोलर एक्सटिंक्शन कोएफिशियंट कशाला म्हणायचं. सेम आहे, फक्त आता इथे जे सोल्युशन आहे हे सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन काय असणार आहे मोलर मध्ये असणार आहे. मोलर ऍब्सॉर्बिव्हिटी इज डिफाइंड एज द ऍब्सॉर्बन्स ऑफ अ मीडियम हॅव्हिंग कॉन्सन्ट्रेशन 1 मोल पर dm क्यूब, म्हणजे याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते 1 मोलर असणार आहे. एका लिटर मध्ये 1 मोल असेल तर 1 मोल पर dm क्यूब and thickness of the absorbent medium is 1 centimeter is called as the molar absorptivity. आता मोलर ऍब्सॉर्बिव्हिटी आपण इप्सिलॉन दाखवतो, म्हणून इप्सिलॉन जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर इप्सिलॉन इज इक्वल टू A, मोलर एक्सटिंक्शन कोएफिशियंट इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू, किंवा जेवढा मोलर एक्सटिंक्शन कोएफिशियंट येईल तेवढा आपला काय असणार आहे ऍब्सॉर्बन्स असणार आहे. त्यानंतर लॅम्बडा मॅक्स. आता हे लॅम्बडा मॅक्स काय भानगड आहे तर एक ह्या ज्यावेळी आपण ह्या स्पेक्ट्रोफोटोमेट्री त्या कलरचा वेव्हलेंथ मोजत असतो, कलरचा ऍब्सॉर्बन्स मेजर करत असतो त्यावेळी वेव्हलेंथ चेंज करतो 400 नॅनोमीटर पासून 700-800 नॅनोमीटर.
मग त्यात काय होतं, कधी कधी रेड कलर असेल तर 500 नॅनोमीटरला आपल्याला मॅक्झिमम ऍब्सॉर्बन्स दाखवतो, ब्ल्यू कलर असेल तर 600 नॅनोमीटरला दाखवतो, येलो असेल तर 400 नॅनोमीटरला दाखवतो. मग आता हा जो कलर आहे तो कोणत्या वेव्हलेंथला मॅक्झिमम ऍब्सॉर्बन्स दाखवतो, त्याला लॅम्बडा मॅक्स म्हणतो आपण. द वेव्हलेंथ ॲट विच अ सोल्युशन शोज मॅक्झिमम ऍब्सॉर्बन्स इज कॉल्ड ॲज लॅम्बडा मॅक्स. आता यानंतर आता बीएस लॉ ज्या आपण घेतो त्या बीएस लॉ ऍक्च्युअली कसा यायला पाहिजे, आपण जर तो प्लॉट केला ऍब्सॉर्बन्स अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन. आता जो वेव्हलेंथ होता तो वेव्हलेंथचा ग्राफ आपण असा घेऊ शकतो, ऍब्सॉर्बन्स अगेन्स्ट वेव्हलेंथ. जो ग्राफ मिळेल तो आपल्याला असा मिळतो. आणि हा जो ग्राफ आहे तो ऍब्सॉर्बन्स अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन आहे. आणि हा पास होत असताना स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन असाच यायला पाहिजे. आता ह्या ज्या आपली जी सेंट्रलची फिगर आहे त्यात दाखवले आपल्याला बघा, ही जो स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन आहे ती ए ने दाखवलंय. त्यानंतर ज्यावेळी रेडिएशन आपली रिडिंग इन्क्रीज होत जाते त्यावेळी तिथं पॉझिटिव्ह डेव्हिएशन म्हणतो आपण, आणि ज्यावेळी रिडिंग डिक्रीज होत जाते त्यावेळी निगेटिव्ह डेव्हिएशन. मग आता हा बीएस लॉ जर आपल्याला आपण मेजर करत असू तर ही पॉझिटिव्ह डेव्हिएशन किंवा निगेटिव्ह डेव्हिएशन काय येते ते आपण इथं बघणार आहे. इफ बीएस लॉ इज ओबेड, प्लॉट ऑफ ऍब्सॉर्बन्स वर्सेस कॉन्सन्ट्रेशन इज लिनियर विथ स्लोप. आता ह्याचा जर आपण स्लोप बघितला तर काय मिळेल, मोलार एक्सटेंशन कोएफिशिएंट इनटू थिकनेस ऑफ द मीडियम, दॅट इज एप्सिलॉन इनटू टी. अँड द प्लॉट पासेस थ्रू ओरिजिन, म्हणजे जे स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन व्हायला पाहिजे, जे आपलं रिडिंग येईल ते हे स्ट्रेट लाईन वरती यायला पाहिजे. दॅट इज ऍब्सॉर्बन्स ए इज इक्वल टू 0, इथला ऍब्सॉर्बन्स 0 असेल आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन सी इज 0 असेल. दिस प्लॉट शुड बी व्हॅलिड फॉर एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन. आता बघा ही डेव्हिएशन काय आहे. इफ बीएस लॉ इज नॉट ओबेड द मेजर्ड ऍब्सॉर्बन्स कॅन बी आयदर ग्रेटर ऑर स्मॉलर दॅन द प्रिडिक्टेड व्हॅल्यू. म्हणजे जर बीएस लॉ ओबे करत नसेल सोल्युशन तर एक तर ऍब्सॉर्बन्स हा इन्क्रीज होईल किंवा डिक्रीज होईल. इफ ऑब्झर्व्ड ऍब्सॉर्बन्स इज ग्रेटर दॅन द प्रिडिक्टेड व्हॅल्यू सोल्युशन एक्झिबिट्स अ पॉझिटिव्ह डेव्हिएशन. जर ऍब्सॉर्बन्स जास्त दाखवत असेल तर त्याला आपण पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवत म्हणतोय, आणि ज्या स्मॉल दाखवत असेल त्या आपल्या लिनियर रेंज पेक्षा तर त्याला आपण निगेटिव्ह डेव्हिएशन म्हणतो. आता ही पॉझिटिव्ह डेव्हिएशन किंवा निगेटिव्ह डेव्हिएशन जे आहे ते काय येते त्याची कारण हो. आता पहिला आहे काय येतं तर कॉन्सन्ट्रेशन बेस्ड डेव्हिएशन, म्हणजे सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन आहे त्या कॉन्सन्ट्रेशन वरती पण डिपेंड. आता बीएस लॉचं लिमिट आहे काय आहे बघा, बीएस लॉ इज द लिमिटिंग लॉ अँड शुड बी एक्सपेक्टेड टू अप्लाय ओनली ऍट लो कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे लेस दॅन 0.1 मोलर कॉन्सन्ट्रेशन असेल तर त्या सोल्युशनचा आपण ऍब्सॉर्बन्स मेजर करू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त जर असेल तर आपण बीएस लॉ यूज करू शकत नाही. ऍट हायर कॉन्सन्ट्रेशन एव्हरेज डिस्टन्स बिटवीन द स्पेसिस रिस्पॉन्सिबल फॉर ऍब्सॉर्प्शन इज डिमिनिश्ड. आता हे एव्हरेज डिस्टन्स बिटवीन द स्पेसिस जे आहे ना, हे डिस्टन्स कुठला आहे नक्की, आता तुम्हाला ऍक्च्युली फायनल नाही क्रिस्टल फील्ड थेअरी झाल्यानंतर तुम्हाला एक जॉन टेलर डिस्टॉर्शन थेरम आहे. त्या जॉन टेलर मध्ये नक्की सांगितलंय की बाबा एव्हरेज डिस्टन्स आहे किंवा लोएस्ट एनर्जी पासून हायेस्ट एनर्जी ज्यावेळी इलेक्ट्रॉन शिफ्ट होतो त्यावेळी तो लाईट ऍब्सॉर्ब करतो आणि कलर दाखवतो आपल्याला. मग जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स इथं डिमिनिश होते हायर कॉन्सन्ट्रेशनला. हायर कॉन्सन्ट्रेशन असल्यामुळे डिस्टन्स जे जेवढं पाहिजे लाईट ऍब्सॉर्ब करायला तेवढं डिस्टन्स त्याला मिळत नाही. कॉन्सन्ट्रेशन जास्त असल्यामुळे ते कमी होत जाते, कमी होत गेल्यामुळे त्याचा मॅक्झिमम ऍब्सॉर्बन्स आपल्याला मिळत नाही. टू द पॉइंट वेअर इच अफेक्ट द चार्ज डिस्ट्रीब्यूशन ऑफ इट्स नेबर. This interaction is capable of altering their ability to absorb given wavelength of radiation. A degree of such interaction depends upon the concentration. Occurrence of this phenomenon causes negative deviations from the linear relationship between the absorbance and concentration. जर concentration जास्त असेल तर आपल्याला काय होते, जी एक्सपेक्टेड रिडिंग मिळायला पाहिजे, एक्सपेक्टेड ऍब्सॉर्बन्स मिळायला पाहिजे त्या लिनियर रेंज वरती, तिथे मिळत नाही तर तो कमी मिळतो. आता हे मोलार एक्सप्रेशन कोएफिशिएंट ची व्हॅल्यू बघा, डिपेंड्स अपॉन द व्हॅल्यू ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम. इफ द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंजेस विथ द कॉन्सन्ट्रेशन द लॉ ऑल्सो मार्क डेव्हिएशन. जर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर चेंज होत असेल तर तिथे पण आपल्याला एक्झॅक्ट ऍब्सॉर्बन्स मिळणार नाही. त्यानंतर सेकंड पॉइंट आहे बघा, इन्स्ट्रुमेंट बेस्ड डेव्हिएशन. आता इन्स्ट्रुमेंट हे आपण सोल्युशन मधल्या कॉन्सन्ट्रेशन बघितलं पहिलं, दुसरं काय आहे इन्स्ट्रुमेंट. आता तुम्ही म्हणाल की इन्स्ट्रुमेंट बेस्ड डेव्हिएशन नक्की कसं भेटेल. मग आता जर इन्स्ट्रुमेंट आपण यूज करतोय, इफ मोनोक्रोमॅटिक रेडिएशन इज एम्प्लॉयड
strict adherence to the law is expected, but it is seldom possible practically to obtain strict monochromatic radiation, and therefore deviations can be accounted for the use of polychromatic radiation. आता जे इन्स्ट्रुमेंट आहे, इन्स्ट्रुमेंट पासून आपल्याला जो मोनोक्रोमॅटिक लाईट मिळायला पाहिजे, तो मोनोक्रोमॅटिक एक्झॅक्ट लाईट मिळाला तर एक्झॅक्ट ऍब्सॉर्बन्स मिळेल. परंतु जो मोनोक्रोमॅटिक लाईटच्या ऐवजी तिथं मोर दॅन वन कलर जर पास होत असेल तर मोर दॅन वन कलर ते सोल्युशन नक्की कोणता कलर ऍब्सॉर्ब करेल आणि आपल्याला ऍब्सॉर्बन्स मॅक्झिमम मिळणार. मग हे इन्स्ट्रुमेंट बेस्ड पण डेव्हिएशन असते. आणि दुसरं एक अजून एक कारण असते इन्स्ट्रुमेंट मध्ये, कधी कधी काय होते, लाईट पण फ्लक्च्युएट होती, लाईट कमी जास्त होती. ज्यावेळी लाईट कमी जास्त होती त्यावेळी त्या इन्स्ट्रुमेंटचे परफॉर्मन्स पण कमी जास्त होत होते. त्यावेळी पण आपल्याला फ्लक्च्युएट मिळाल्यामुळे सुद्धा ऍब्सॉर्बन्स एक्झॅक्ट घेता येईल, त्यावेळी सुद्धा आपल्याला डेव्हिएशन मिळू शकते. आणि थर्ड आहे केमिकल बेस्ड डेव्हिएशन. आता हे केमिकल बेस्ड डेव्हिएशन म्हणजे काय, आता जे आपण रिएक्शन केली किंवा ज्या सोल्युशनचा आपण कलर तयार केलाय, म्हणजे फॉर एक्झाम्पल टेट्रामाइन कॉपर सल्फेटचा असेल किंवा हेक्सामाइन निकेल क्लोराइडचा, त्यावेळी हेक्सामाइन निकेल क्लोराइड आपण तयार करतो, त्यावेळी ती जर हेक्सामाइन निकेल क्लोराइडची जर व्यवस्थित रिएक्शन नाही झाली तर तो एक्झॅक्ट मिळणारा कलर जो आहे तो ब्ल्यू कलर जर आपल्याला नाही मिळाला किंवा कमी जास्त झाला तर ऍब्सॉर्बन्स पुन्हा आपल्याला कमी जास्त मिळते. If the degree of dissociation, ionization, association and hydration and complex formation of the absorbing solutes altering on diluting or concentrating the solution, apparent deviations from Beer's law are frequently observed. म्हणजे ज्यावेळी आपण रिएक्शन लावतोय त्या रिएक्शन मध्ये किंवा जे कलर कॉम्प्लेक्स तयार करतोय त्याचा कलर आपल्याला मेजर करायचा ऍब्सॉर्बन्स, ते एक सोल्युशन तयार करतोय म्हणजे त्याला आपल्याला एक रिएक्शन लावायला लागेल. त्या रिएक्शनच्या वेळी जर तिथं डिसोसिएशन झालं एखाद्या मॉलिक्युलचं, आयोनायझेशन झालं, असोसिएशन झालं, हायड्रेशन झालं, किंवा जर आपण तिथे डायल्युशन करत असेल, जास्त डायल्यूट झाले किंवा कॉन्सन्ट्रेट जास्त झालं तर तिथे सुद्धा आपल्याला ऍब्सॉर्बन्स कमी जास्त मिळणार. ही केमिकल बेस्ड डेव्हिएशन. आता एक्झाम्पल आहे इथं बेंझिल अल्कोहोल इन क्लोरोफॉर्म एक्झिस्ट इन पॉलिमेरिक इक्विलिब्रियम. आता हे ज्यावेळी बेंझिल अल्कोहोल आहे तिथं डिसोसिएशन ऑफ पॉलिमर इन्क्रीजेस विथ डायल्यूशन, हे शोज डेव्हिएशन. आता हे ज्यावेळी बेंझिल अल्कोहोल आपण तयार करू त्यावेळी काय होतं, डिसोसिएट होतं, डिसोसिएट झाल्यामुळे डायल्यूशन होतं, डायल्यूशन झाल्यामुळे त्याचा ऍब्सॉर्बन्स कमी होते. त्यानंतर चेंज इन द कलर ऑफ डायक्रोमेट आयन्स इन ॲक्वियस सोल्युशन. आता ज्यावेळी आपण पोटॅशियम डायक्रोमेट सोल्युशन बनवू, ऑरेंज कलरचा आपल्याला येलो कलर मिळते, परंतु आता हे ऑरेंज कलर असते, परंतु आपल्याला जर थोडा टाइम गेला आपण ते सोल्युशन मेजर करायला तर किंवा आपण सोल्युशन जर सुरुवातीला बनवलं तयार केलं तर त्याचा ऑरेंज कलर बघायला भेटेल आपल्याला, परंतु जर थोड्या वेळाने आपण बघितलं तर तो येलो कलर होईल. म्हणजे ऑरेंज कलर असताना त्याचा ऍब्सॉर्बन्स वेगळाच राहणार आहे, येलो कलर असताना वेगळाच ऍब्सॉर्बन्स राहणार आहे, ती लाईट ऍब्सॉर्ब करणार आहे ती वेगळ्याच रिजन मधली करणार आहे. त्यामुळे इथं पण आपल्याला डेव्हिएशन मिळतं. आता ह्याच इक्वेशन वरती काय प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व्ह करा आणि नेक्स्ट लेक्चरला आपण इन्स्ट्रुमेंटेशन बघू.